लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच हुंड्यासाठी सुनेचा आणि तिच्या माहेरच्यांचा छळ करणाऱ्या नागपुरातील कुटुंबाविरोधात भंडारा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत। नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचं सांगून धमकावल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबाने केला आहे। भंडारातील प्रतीक तांबोळी यांची मानसकन्या असलेल्या वैभवीचा विवाह शांतीनगरातील मुदलियार लेआउटमधील अभिषेक डेकाटे यांच्यासोबत 19 जानेवारीला झाला होता। मुलगा कमावता असून 7 ते 10 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न असल्याचं लग्नापूर्वी सांगण्यात आलं होतं। मात्र अभिषेक कसलाही कामधंदा करत नसून पूर्णतः आईवडिलांवर अवलंबून आणि व्यसनाधीन असल्याचं लग्नानंतर लक्षात आलं। फसवणुकीबद्दल वैभवीनं सासरच्यांना विचारलं असता तिचा छळ सुरू केला। माहेरून रुपये आणायला सांगितले। एवढंच नाही तर मुलीचा पती आणि सासऱ्यानं प्रतीक तांबोळी यांना प्रत्यक्ष भेटून 5 लाख रुपयांची मागणी केली। आमचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत, रक्कम न दिल्यास आणि पोलिसात तक्रार केल्यास मुलीचं बरे वाईट झालं तर तुम्ही जबाबदार राहाल, अशी ही धमकी देण्यात आली। यानंतर सासू आणि ननंदीनं वैभवीचे सोन्याचे दागिने हिसकावून वडिलांकडून 5 लाख रुपयांची मागणी केली। या प्रकरणी भंडारा पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे। माझे लग्न नागपूर येथील अभिषेक राजेंद्र डेकाटे यांच्याशी 19 जानेवारीला संपन्न झाले। लग्नाच्या 15-20 दिवसातच कळाले की अभिषेक हे काही काम न करता दिवसभर घरीच मोबाईलमध्ये रील्स बघत असतात। एक दिवस मी त्यांना विचारले की तुम्ही कामावर जात नाही, काही काम करत नाही। त्यावर त्यांनी म्हटले की तुला 2 टाईम खायला मिळते ना, तू माझ्या कामाबद्दल मला काही विचारू नको। असं ऐकून मला धक्का बसला। ह्या विषयात मी माझ्या सासू सासऱ्यांना विचारले की अभिषेक काही काम नाही करत। त्यांनी पण उत्तर दिले की तुला 2 टाईम खायला मिळते ना, त्याच्या कामाबद्दल आम्हाला नको विचारू। तुझे बाबा कधी कामात येतील। त्रास देऊ लागले, माझ्या मानसिक छळ करू लागले। त्या दिवसानंतर त्या सगळ्यांची वागणूक माझ्याशी बदलून गेली। ती वैष्णवी प्रॉपर राहणारी भंडाऱ्याची आहे आणि तिचं लग्न 2025 मध्ये जानेवारी 2025 मध्ये नागपूर येथे डेकाटे कुटुंब यामध्ये झालं होतं। परंतु लग्न झाल्यापासूनच तिला सासरच्या लोकांनी मानसिक शारीरिक छळ केल्याची त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती। यापूर्वी भरोसा सेलला देखील आम्ही पाठवून त्यांचं दोन्ही पक्षांना बोलावून त्यांचं तिथे सेटलमेंट होण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते काही जमलं नाही। शेवटी 28 तारखेला तिने रिपोर्ट दिल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये सेक्शन 85 BNS आणि 351, 352, 35 BNS प्रमाणे असा गुन्हा दाखल केलेला आहे।